अरे हा बैल काय एकटाच पळत होता काय? जोडीदार कुठे गेले भाऊ? इकडे बोला आता रिंगणात जाऊन यावं मस्त. रिंगणात आलो निवांत चाललो होतं मस्त व्हिडिओ काढत. त्याचा हा बैल आपल्या पाठीमा लागले. आतापर्यंत या बैलाने फक्त घाटामध्ये आणि या रिंगणामध्ये बघितलं होतं. आता रिंगणाच्या बाहेर सुद्धा गेलेत बरं का. अरे बाबो. तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा गणू. आता मग काय सकाळ सकाळी घाटामध्ये जायचं होतं. मग काय आता इकडे बुट्ट्या घालतो इकडे थांबायची होता. बोल चल लवकर घाटात. इकडे घाटात आलो तर काय बोल गर्दी काय दिसेना झाल्या. बोल इथून काय बघण्यात मजा नाही. थोडंसं तिकडून जाऊन बघा. त्यात मित्र बोलतो की आज काय राव पब्लिक दिसेना झाल्या. बोल पब्लिक दिसेल थांब. बोल थोडंसं सकाळ सकाळी कुठे दिसेल तुला पब्लिक. बोल लोकांनी कामधंदे असतील बाई तेवढे. बोल आपण काही कामं नाही काय नाही. आपण आलो इथे सकाळ सकाळी उठून घाटामध्ये. आता या भाऊला रिंगणात जायची एवढी हाऊस होती की काय सांगू तुम्हाला. नुसतं बोलतात चल रिंगणात बोलत थांब बाबा एखादी बारी तरी बघू दे. भाऊच्या म्हणण्याप्रमाणे रिंगणात आलो भाऊ. मस्तपैकी निवांत व्हिडिओ काढ चालू रिंगणातून. त्यात बोललो कोणता बैल सुटला होता काय माहिती. बोला याचं काय आता अंग. या रिंगनंतर अहो ही बैल पकडणं कुणाची पण कामं नाही बरं का. त्यासाठी मर्दाचं काढायचं बोललं कसंच भाऊ खतरनाक. आता या रिंगणातली पोरं पण बघा ना राव कसली हे करतं. म्हणजे बघा ना या बैलांना पकडतात कसं म्हणून. एखाद्या बैलाने उडवलं म्हणजे राव किती मागात पडला. कोण कोण या गोडेगावच्या घाटामध्ये आणि रिंगणामध्ये आलेलं त्यांनी एक कमेंट करा. आतापर्यंत ही बैल फक्त घाटामध्ये आणि रिंगणामध्ये बैल होते. आता तर डायरेक्ट रिंगणाच्या बाहेर सुद्धा आल्यात बोलू बाबो. मित्रांनो आता ते सगळं बैल आता हे बघा बोला सगळी मजा आता येते बरं का. आधी तुम्ही मला फॉलो करायला हवं. मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो.